छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे हे ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत तिथे करुणा मुंडे यांनी भेट दिलेली आहे। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। त्या आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण विचारणार आहोत। तुम्ही भेट घेतली विजय घाडगे यांची, कशी प्रकृती आहे त्यांची, काय चर्चा झाली? खूप वाईट अवस्था आहे आता, त्यांची प्रकृती बरी नाहीच आहे आणि डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी पण सांगितलेलं आहे डॉक्टरनी। आणि मला एक मतलब खूप असं वाईट वाटलं त्यांची अवस्था बघून की आज हे राजकारणी लोकांच्या डोक्यावरती मतलब सत्ताचा माज किती चढलेला आहे की एक खरा छावा जरी एक खरी लोकांची, गोरगरीब लोकांची खरी गोष्टी मांडण्यासाठी जातोय तो त्यांना मारहाण करतोय आणि कोणी कस मांडणार? आणि हे राजकारणी लोकांना जरी ऐकायचं पण नाही, ऐकून घेण्याची जरी हे लोकांकडे शक्ती नाही आहे। आज लोकांचे काम तो करत नाही हे राजकारणी लोक, पण ऐकून घेण्याची पण इनकी शक्ती राहिलेली नाही आहे। तुम्ही एकच बोलते की तुम्ही राजीनामा द्या, आणि जरी राजीनामा नाही दिला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोडवरती सडकवर येऊन आंदोलन करणार आहे। कृषी मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे, 100% कृषी मंत्रीचा राजीनामा झाला पाहिजे। घरामध्ये बसून तुम्ही रम्मी सर्कल खेळा फक्त। आपण जर पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये विजय घाडगे यांना बेदम मारहाण होताना पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केली त्याच्यामध्ये पहाटे 4 वाजता सूरज चव्हाण आणि त्यांचे साथीदार पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांची जामीन पण होऊन गेली। लगेच जामीन होऊन गेली। मला तो आता सगळेजण मागणी करतायत की गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे। 100% गंभीर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांचे डोळा बघा ना तुम्ही, ते डोळ्यावरती किती निशाण आहे आणि त्यांची प्रकृती अजून अशी वाईट आहे आणि त्यांना रिमांडवरती घेतला पाहिजे। आणि याच्यासाठी पण आपल्याला उतरावं लागेल रोडवरती। जरी त्यांना अटक नाही केली, कशासाठी तुम्ही हे दिली आहे जामीन? हे पोलीसवाले लोकांना पण आपल्याला विचारावं लागेल, पैसे खाल्ले, काय केले, काय केला, काय तुम्ही कशाला दिली आहे आपल्याला विचारावं लागेल ना। असू द्या ना, राजकारण असू द्या, काय पण असू द्या, पण आम्ही पण आहे ना, आम्ही जनतामधले आहे, तो आम्हाला पण अधिकार आहे आवाज उचलण्यासाठी। कसं तुम्ही मारहाण करताय? आज एक जे काय करताय नाही त्या लोकांना तर पोलीस लवकर जेलमध्ये टाकताय 2-2 महिन्यासाठी। आणि जो वेळेस हे दाखल होत नाही, त्यांची बेल होत नाही, तो हे व्यक्तीला तुम्ही कशाला पहाटे 4 वाजता तुम्ही जामीन दिली? पंगेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा लढणार 100% पूर्ण लढणार आहे आणि साखर कारखाना सुरू पण होऊ देणार नाही जोपर्यंत लोकांचे पैसे थकलेले आहे, जोपर्यंत मिळणार नाही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही मी। येस। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।